आम्ही ना सकाळीच गावी जायला निघालो होतो, कारण की गावी ना आमच्या नणंदबाईचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी पहाटे उठून आम्ही स्टेशनवरती पोहोचलो. स्टेशनवरती पोहोचल्याच्या नंतर आम्ही थोडंसं पॅकेट फूड घेतलं, कारण की ट्रेनमध्ये मी जास्त काही खात नाही. त्यामुळे डुग्गूसाठी आणि आमच्यासाठी पॅकेट फूड घेतलं आणि तिथून मस्त मेट्रो वगैरे गेली. आमची गाडी यायला उशीर होता. मी जास्त ट्रेनमधलं काही खात नाही, म्हणून मी जास्त करून पॅकेट फूडच घेत असते. मेट्रो वगैरे गेली आणि आम्हीच्या ट्रेनची वाट बघत बसलो होतो. त्रिशा मयूरची मस्ती चालू होती आणि डुग्गूची पण. त्यानंतर फायनली गाडी आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती. आम्हाला सीट अवेलेबल होती, पण ट्रेनमध्ये बाकी सीटवरती खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर ना आम्ही फुल फॅमिली होतो, त्यामुळे खूप जास्त एन्जॉय केला. आणि एवढी जास्त गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये पण लोकांची भांडणं चालू होती. मला फर्स्ट टाईम असा अनुभव आला. छोटी मोठी भांडणं होतच होती ट्रेनमध्ये, त्या बघितल्या होत्या, पण इथं जास्त मारामारी पण झाली होती. त्यानंतर आमचं स्टेशन आलं. आम्ही आमच्या स्टेशनवरती उतरलो. 4 तासाच्या प्रवासानंतर आमचं स्टेशन आल्यावर आम्ही स्टेशनवर उतरलो. एवढं भारी वाटत होतं. आणि ट्रेनच्या खाली उतरलो. ट्रेन निघाल्यावरती डुगू ट्रेनमधल्या लोकांना बाय करत होता. एवढं भारी वाटत होतं. त्यातले काही लोक पण त्याला बाय करत होते. मस्त ट्रेनमधल्या लोकांना त्यांनी बाय वगैरे केलं. गाडी जायची आम्ही वाट बघत होतो, कारण की आम्हाला क्रॉस करायचं होतं. मला त्या साईडला जायचं होतं. त्यानंतर ना आम्ही जास्त मेंबर असल्यामुळे ना बाकीचे मेंबर बाईकवर गेले ते ना, आम्हाला यायला गाडी येत होती. पण जास्त ट्रॅव्हल केल्यामुळं ना म्हटलं थोडंसं पायीच चालावं, म्हणून आम्ही पायी चालत होतो. आणि त्रिशाला मोकळ्या याच्यात चालून खूप भारी वाटत होती. रस्त्यानं पळतच होते डायरेक्ट. त्यानंतर आम्ही कार्यक्रमात पोहोचल्याच्या नंतर फोटोज वगैरे काढले, सगळ्यांना भेटलो, खूप जास्त मज्जा मस्ती केली. कॉमेडी वगैरे आमची चालूच असते सगळ्यांसोबत. सगळं कार्यक्रम अटेंड केला. इथे नवरदेवाकडच्यांना मानपान वगैरे देत होते. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच ठाण्याला परत येणार होतो, म्हणूनच सकाळी स्टेशनला आवरून पोहोचलो होतो. आणि डुगू गाडी आली नव्हती म्हणून स्टेशनवरती मस्ती करत होता. त्यानंतर आम्ही सर्वांनी फोटोज वगैरे काढले. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.